केलंय. जर तुम्हाला सोडवायचे नसतील तर सांगा, आपण बंद करू. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके. चलो. तर पहा, लक्ष द्या, मॅग्नेटिक फील्ड मध्ये आतापर्यंत आपण बायोट सेवर्ट्स लॉ पाहिलेला आहे, त्याच्यानंतर राईट हँड थंब रूल पाहिलेला आहे, अँपियर्स लॉ सुद्धा पाहिलेला आहे, आणि अँपियर्स लॉचे अप्लिकेशन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू व्हेरियस अरेंजमेंट ऑफ कंडक्टर पाहत आहोत आपण. ठीक आहे. ओके. नाही रे, आवाज का कमी यायला लागलाय. आवाज कमी येतोय. ओके, चलो ठीक आहे. तर स्टार्ट करूया आपण याच्यामध्ये. अतुल कितना देर रे. उशिरा आला लेक्चरला, आहे का नाही. ओके, चलो स्टार्टिंग लेक्चर स्टार्ट करतो मी. जस्ट अ मिनिट, आपण स्क्रीनवरच पाहूया आपण. पहा, लक्ष द्या. हे पाहिलं का पहा आपण लास्टला फॉर्म्युला याच्यामध्ये. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लाईन आपण पाहिलेलं आहे, आणि शॉर्ट मॅग्नेट असल्यानंतर काय होतं ते पण पाहिलेलं आहे. पहा, लक्ष द्या, हा प्रॉब्लेम पण आपण पाहिलेला आहे. म्यू नॉट आय अपॉन साइन φ1 प्लस φ2. हे φ1 आणि φ2 अशा प्रकारे केले गेलेले अँगल आहेत शॉर्ट असल्यानंतर. आणि जेव्हा हे इन्फायनाइट असतं तेव्हा हे पण 90 डिग्री घ्यायचं असतं, आणि φ2 हे सुद्धा 90 डिग्री घ्यायचं असतं. सो 1 + 1 2 होणार आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर ऍक्सिसचा फॉर्म्युला पहा, हा पण फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. B = म्यू नॉट I r² अपॉन 2r² प्लस x² 3/2. आणि जर समजा इथे n लूप जर असतील, अशा प्रकारे n लूप जर असतील, तर इथे सुद्धा n घ्यायचंय. ठीक आहे, n टाइम्स करंट होणार, त्याच्यामुळे n टाइम्स घ्यायचं इथे. लक्षात आलं. सो त्याच्यानंतर पहा, लक्ष द्या, जस्ट मिनिट, मला पेंट मध्ये ओके, ठीक आहे. सो चला, ऑल इज वेल. तर पहा, लक्ष द्या की आता आपण काल जे फॉर्म्युले पाहिले त्याच्या पुढे कंटिन्यू करूया. पहा, प्रॉब्लेम काय आहे आता. इथून 2I करंट हा येत आहे, इकडे 2I हा करंट आलाय, आणि हे सेमी सर्कल आहे इथे,
आणि हे पण वरचं सेमी सर्कल आहे. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे ऍट द सेंटर ऑफ कॉइल. पहा परत एकदा प्रॉब्लेम. ऍट द सेंटर ऑफ कॉइल आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. बर, अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने करतोय? अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने करतोय? वरच्या कॉइलमुळे एक मॅग्नेटिक फील्ड असणार. इकडे करंट समजा I1 गेलाय आणि इकडे करंट I2 गेलाय. आपल्याला माहिती आहे जर हे मधोमध असेल 2I जर करंट असेल तर इकडे अर्धा इकडे अर्धा सपोज करू आपण, I आणि I. मग B1 किती येणार? B1 किती येणार पहा. काय फॉर्म्युला? म्यू नॉट I थीटा बाय R असतं. म्यू नॉट बाय 4 पाय IR आणि इथे थीटा असतं. इथे थीटाची व्हॅल्यू सेमी सर्कल साठी आपण पाय घेतलेली आहे. सेम त्याच्यानंतर B2 ची व्हॅल्यू परत हे खालचं सेमी सर्कल जर घेतलं आपण तर तिथे सुद्धा थीटाची व्हॅल्यू पाय आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला B1 आणि B2 चं मॅग्निट्यूड भेटलेला आहे. आता आपल्याला डायरेक्शनचा विचार करावा लागेल. चला बरं, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा डायरेक्शन काय आहे. स्वतः कॅल्क्युलेट करून सांगायचं मला डायरेक्शन काय आहे. ठीक आहे. चट कुठं आहे? पब्लिक मेसेज करा कारण मला इथे कमेंट दिसत नाहीयेत. मी दुसऱ्या डिव्हाइसने लॉग इन केलेलं आहे. सो मला डायरेक्शन सांगा आता B1 आणि B2 ची डायरेक्शन. चला सर्वांनी सांगायचं B1 आणि B2 ची डायरेक्शन. आता सर तुम्ही लिहिलेलंच आहे तिथं बघूनच तर सांगायचंय आहे का नाही? तुम्ही आधीच काढून ठेवलेलं आहे तरी पण कोणाला कळत नाहीये. B1 ची डायरेक्शन आधी पहा. B1 ची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये करंट चालला आहे क्लॉकवाईज जर करंट जात असेल अशा पद्धतीनं, ठीक आहे, लक्षात घ्या. क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज साठी तुम्ही पाठ पण करू शकता की कशा पद्धतीचा करंट आहे. ठीक आहे. आधी हे आपल्याला सांगावं लागेल की B1 इज इनवर्ड क्रॉस केलेला आहे पहा आणि B2 शुड बी अपोजिट ऑफ दॅट इज आउटवर्ड. कारण अँटी क्लॉकवाईज करंट चाललाय याच्यामध्ये क्लॉकवाईज चाललाय. सो मॅग्नेटिक फील्ड विल बी opposite side. So net magnetic field is equal to B1 minus B2. Net magnetic field is B1 minus B2 and hence magnitude of both field is equal. B1 पण तेवढंच आहे, B2 पण तेवढंच आहे. हे एकमेकांना काय करणार? कॅन्सल करणार. Therefore net magnetic field at the center is 0 in this case. लक्षात आली का ही केस? सांगा बरं मला. आन्सर रे, आन्सर रे. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने सिंपल आहे ना, आता सिंपल आहे राईट. त्याच पद्धतीने आता आपण काय करू शकतो याच्यामध्ये की या केसमध्ये पहा तेच आहे. करंट I इथे चाललाय, गरज नाही की तो बरोबर सेमी सर्कल मधून गेला पाहिजे.
कोणताही अँगल असेल, सपोज θ1 आणि θ2 असे दोन अँगल आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे या केसमध्ये सुद्धा मॅग्नेटिक फील्ड 0 येते, कारण वरचा अँगल θ1 केला, खालचा अँगल θ2, दोन मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करतील आणि तिथे नेट मॅग्नेटिक फील्ड 0 येईल. गरजेचं नाही ही कॉईल सर्क्युलरच असली पाहिजे. इफ कॉईल इज स्क्वेअर जर असेल तर पहा, याच्यामुळे इथे कॅन्सल होणार आणि याच्यामुळे इथलं कॅन्सल होणार आणि नेट मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज काय येणार, अशा पद्धतीचा जर करंट जर जात असेल तर या केसमध्ये सुद्धा मॅग्नेटिक फील्ड 0 येणार. याचं कळलं का? पहा बरं या स्क्वेअर लूपचं कसं केलं मी, की याच्यामुळे इथं आणि आता इथून करंट खाली येणार आहे, म्हणजे याचं आणि याचं कॅन्सल झालं. परत हे दोन कंडक्टर याच्यामुळं आणि याच्यामुळे इथं कॅन्सल होणार. सो हे सुद्धा इकडे करंटची डायरेक्शन अशीच असणार. सो हे दोघे एकमेकांना कॅन्सल करतील. देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर इज ऑलवेज 0. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके चलो. हा ठीक. सो आता पहा, लक्ष द्या, अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये हे तर कळलं आपल्याला की 0 असते मॅग्नेटिक फील्ड. सो नेक्स्ट आपल्याला एक फॉर्म्युला, आता हे लास्टचे फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये, की लक्ष द्या, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर. आपण पाहिलं जर कंडक्टर अशा टाईपचा एकदम थिन असेल तर त्याच्या ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड 0 असते, हे पाहिलेलं आहे आपण. त्याच्या ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड 0 असते. पण आता एक सॉलिड कंडक्टर आहे, सॉलिड सिलेंडर आहे, लक्षात घ्या, सॉलिड सिलेंडर, राईट. तर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पहा की हे त्याचे ऍक्सिस आहे. तर या ऍक्सिस वरती म्हणजेच पॉइंट ए घ्या, ठीक आहे, पॉइंट बी नाही. बी म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड दाखवलं इथे. ऍट पॉइंट ए मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज 0. ऍट पॉइंट ए मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज 0. हा बी पॉइंट नाही, हा बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड साठी लिहिलं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर सॉलिड सिलेंडरच्या आउटसाइड जर पॉइंट असेल, पहा इथे सॉलिड सिलेंडरच्या आउट पॉइंट म्हणजे हा पॉइंट आपण सी पॉइंट घेतला. 3 व्हेरियस केसेस डिस्कस केलेले आहेत सॉलिड सिलेंडरसाठी. पहिलं, जर ऍक्सिस वरती पॉइंट असला तर मॅग्नेटिक फील्ड 0. आउटसाइड ऑफ सॉलिड सिलेंडर असला तर आपला कंडक्टर वाला फॉर्म्युला μ0I/2πr. आणि जर इनसाइड ऍट अ डिस्टन्स आर असेल, वेर कॅपिटल आर इज अ रेडियस ऑफ अ सिलेंडर, लक्षात ठेवा, कॅपिटल आर इज अ रेडियस ऑफ सिलेंडर अँड स्मॉल आर इज अ डिस्टन्स ऑफ पॉइंट. So then we will use a formula μ0I/2πr, and this is a extra term you should remember, small r square plus capital R, small r square upon capital R square. बघा बरं, 3 पॉइंट क्लिअर आहेत का? सॉलिड कंडक्टर साठी आपण 3 पॉइंट मध्ये स्टडी केलं. एक पॉइंट ऍक्सिस वरती असल्यावर, दुसरं पॉइंट आउटसाइड असल्यावर आणि तिसरं पॉइंट इनसाइड असल्यावर. हे तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या बरं. लगेच घ्यायचं शुभम, लिहून लगेच घ्यायचं, लिहा, चला लिहा. लिहून घ्या.
ठीक आहे. झालं का लिहून? पहा त्याच्यानंतर चला लक्ष द्या सर्वजण. त्याच्यानंतर काय पहा, सध्या काय पाहिलं की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड कंडक्टर. कंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी आहे ते पाहतोय. पहिल्यांदा आपण कोणते केस घेतले, सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडर मध्ये 3 पॉइंट घेतले, एक ऍक्सिस वरती, एक इनसाइड आहे आणि एक आउटसाइड आहे. आता काय करूया आपण, हॉलो सिलेंडर घेतलं. सॉलिडच्या ऐवजी फक्त काय घेतलेलं आहे, इथे सॉलिड आहे आणि दुसरं काय आहे, हॉलो. तुम्हाला माहिती आहे सॉलिड आणि हॉलो म्हणजे काय, राईट. परत हॉलो सिलेंडर मध्ये 3 पॉइंट घेतले, कोणते, ऍक्सिस वरती, इनसाइड आणि आउटसाइड. पहा ऍक्सिस वरती ऑलवेज कंडक्टर मध्ये ऍक्सिस वरती तर झिरोच असतं आणि हॉलोच्या केसमध्ये इनसाइड सुद्धा झिरो असणार आहे, कारण हॉलो म्हणजे इथे करंट नाहीये. सॉलिडच्या मध्ये इथे सुद्धा करंट असतो, त्यामुळे हा फॉर्म्युला आलेला आहे म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बट जेव्हा कंडक्टर हॅलो आहे तेव्हा इनसाइड आणि ऑन ऍक्सिस मॅग्नेटिक फील्ड ही झिरो असते आणि आउटसाइड आपला रेग्युलर फॉर्म्युला वापरणार आपण, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. ओके चलो राइट डाउन. सेकंड केस असंच लिहायचंय, सेकंड केस टाकून. चला लिहितायत ना सर्वजण? ओके. ओके झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, दोन मिनिट. ओके ठीक आहे. पहा थर्ड केस काय पाहिलेले आहे आपण, सेमी हॅलो. पहा पहिल्यांदा सॉलिड, सॉलिड मध्ये 3 पॉइंट घेतले, हॅलो, हॅलो मध्ये 3 पॉइंट घेतले
आता सेमी हॉलो म्हणजे याचं एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर जाड पाईप म्हणू शकता. पहा तुम्ही, सेमी हॉलो म्हणजे काय, की मधला हा जो भाग आहे तो हॉलो पार्ट आहे आणि त्याच्यानंतर एक सॉलिड पार्ट आहे, किंवा तुमच्या याच्यामध्ये तुम्ही याला जाड पाईप म्हणलं तरी चालेल. त्याच्यासाठी काय काय घेतलं आपण, ए पॉइंट ऍक्सिस वरचाच आहे आपला. पहा लक्ष द्या, ए पॉइंट ऍक्सिस वरचाच आहे. बी पॉइंट इनसाइड आहे पण सॉलिड मधला आहे. हा, लक्षात घ्या, बी पॉइंट सॉलिड मधला आहे. त्याच्यानंतर सी पॉइंट तर आउटसाइडच आहे आणि डी पॉइंट हा इनसाइड आहे पण हॅलो पार्ट मध्ये आहे. 4 पॉइंट लक्षात आले का नेमके कुठे आहेत ते? हे आधी इम्पॉर्टंट आहे की सेमी हॅलो कंडक्टर साठी, कोणत्यासाठी, सेमी हॅलो कंडक्टर साठी आपण 4 पॉइंट घेतलेत आणि त्या 4 ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड पाहूया आपण. ठीक आहे. सो पहा, लक्ष द्या की R1 आणि R2 जर रेडियस आपण कशा घेतल्यात, रेडियस ऑफ हॉलो सिलेंडर हे R1 आहे, रेडियस ऑफ hollow cylinder is R1 and R2 is a radius of outer cylinder, or we can say a solid cylinder. सो फॉर्म्युले पहा, ए पॉइंटला म्हणजे ऍक्सिस वरती बी किती आहे, 0 आहे. डी पॉइंटला, डी पॉइंट म्हणजे हॅलो मधला आहे का सॉलिड मधला आहे सांगा बरं, चला सर्वांनी सांगायचं मला. डी पॉइंट कुठला आहे? चला, डी पॉइंट. डी पॉइंट रे, डी पॉइंट, डी पॉइंट. ए पॉइंट तर ऍक्सिस वरचा होता. डी पॉइंट कोणत्या पार्ट मध्ये आहे, हॅलो पार्ट मध्ये आहे का सॉलिड पार्ट मध्ये आहे? आता सेमी हॅलो कंडक्टर पाहतोय आपण, त्याच्यामध्ये आतला जो हा आहे तो हॅलो पार्ट आहे, बाहेरचा त्याच्या सॉलिड पार्ट आहे. तर मला डी पॉइंट कोणत्या पार्ट मध्ये आहे सांगा, हॅलो पार्ट मध्ये का सॉलिड मध्ये? व्हेरी गुड. ओके. तर मग आता काय लक्षात आलं आपल्याला, की जिथे जिथे हॅलो मधला पार्ट आहे, जर पॉइंट हॅलो पार्ट मध्ये असेल तर तिथे मॅग्नेटिक फील्ड 0 असते. त्याच्यानंतर सी पॉइंट पहा, बिचारा दरवेळेस सी म्हणजे आउटसाइड, ज्याचा त्याचा म्हणजे त्याचा दरवेळेसचा फॉर्म्युला फिक्स आहे. सी पॉइंटचा पण, सी पॉइंटचा पण दरवेळेसचा फॉर्म्युला फिक्स आहे, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय. दिस पॉइंट इज ऑलवेज आउटसाइड ऑफ कंडक्टर. मग बदललं कुठे फॉर्म्युला, बी पार्टला, म्हणजे कुठे सॉलिड पार्ट साठी बी पॉइंटला फॉर्म्युला काय चेंज झालाय, फक्त हे म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर आहे आणि ते स्मॉल आर स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर, त्याच्यानंतर R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. हे आर म्हणजे बी पॉइंटचा डिस्टन्स आहे, लक्षात घ्या. स्मॉल आर म्हणजे बी पॉइंटचा डिस्टन्स आणि capital R1 is the radius of hollow cylinder, capital R2 is the radius of outer cylinder. तर हे 4 पॉइंट लिहून घ्यायचे. डायग्राम काढली का तुम्ही? डायग्राम काढली नसेल तर डायग्राम काढा आधी.
चला लवकर लिहून घ्या. काय झालं शुभम तुला? थोडंसं लेक्चर आपल्याला लवकर एंड करावं लागेल, थोडंसं इथं काम चालू आहे. सो इथेपर्यंत लिहून घ्या. आपण वाटलं तर हा सॉलिनॉइड पार्ट उद्या कंटिन्यू करू, याच्यावरती प्रॉब्लेम पण घ्यायचे. तर एवढा पार्ट आधी लिहून घ्या. चला झालं का? ओके. सो नेक्स्ट पार्ट वाटलं तर नेक्स्ट पार्ट आपण उद्या कंटिन्यू करूया. सो आज थोडंसं लवकर एंड करतो मी लेक्चर. आपल्या वेळेनुसार कधी जास्त कधी कमी आपण घेत जाऊ, नो प्रॉब्लेम. सो इथे जरा असं सिस्टीम चेंज करायचं आम्हाला याच्यामध्ये. आज आवाज पण काहीतरी कमी वगैरे येतोय. ओके. सो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. वी विल मीट अगेन टुमारो मॉर्निंगला पण भेटूया आज जरासं. ओके चल, बाय बाय. बाय.